आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. स्वामी विवेकानंद म्हटलं की एक योद्धा संन्यास असेच काहीसे शब्द डोळ्यासमोर येतात. आणि आपल्याला वाटतं हिंदुत्वाचं रिप्रेझेंटेशन ज्यांनी विदेशांमध्ये जाऊन केलं ते म्हणजे स्वामी विवेकानंद. एवढ्यावरतीच ही लढाई थांबत नाही. त्यांनी खरा धर्म सांगितला, खरा वेदांत सांगितला आणि नुसता सांगितला नाही तर तो जगून दाखवला. बघा ना, आत्ताच्या काळात सुद्धा वेदांत सांगणाऱ्यांची काही कमी आहे का? इथे बोलणाऱ्यांची, बडबड करणाऱ्यांची काही कमी आहे का? पण स्वामी विवेकानंदांनी ते जगून दाखवलं. अनेक लोक गुरु करतात, पण गुरु नुसता करायचा नसतो. जेव्हा रामकृष्ण आयुष्यात येतात तेव्हा स्वतःच्या आयुष्याचं रामकृष्ण मिशन कसं करावं हे शिकायचं, ते म्हणजे विवेकानंदांच्या आयुष्यामधून. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणलं तर नुसतं योद्धा संन्यासी बोलायचं नाही, तो फील कम्प्लिटली घ्यायचा. तो धर्माबद्दलचा मॅडनेस, ते धर्माबद्दलचं सत्य आणि नुसतं सत्य स्वीकारायचं नाही तर ते जगून दाखवायचं, निर्भीडपणे जगून दाखवायचं. मग संपूर्ण आयुष्याचं रणांगण झालं तरी चालेल. स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिवशी त्यांना त्रिवार वंदन करते.